आश्रमशाळेमध्ये विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण झालंय। नागपूरच्या काटोल तालुक्यातली ही घटना आहे। शाळेतल्या शिपायावर आता गुन्हा दाखल झालाय। आरोपीवर पोक्सो कायद्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। अत्यंत धक्कादायक घटना आपण पाहतोय। आश्रमशाळांमधल्या दुरवस्था आतापर्यंत पाहत होतो, आश्रमशाळेतल्या विद्यार्थ्यांचे हाल आपण पाहत होतो आणि त्यामध्ये आता ही आणखी एक नवीन माहिती। आश्रमशाळेत विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण झाल्याची एक घटना घडली। नागपूर जिल्ह्यामध्ये काटोल तालुक्यातली ही घटना आहे। शाळेतल्या शिपायावर या संदर्भात आता गुन्हा दाखल झालाय। आरोपीवर पोक्सो कायद्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अल्पवयीन मुलगी तिने सांगितले की माझ्यासोबत पण गैरकृत्य करण्यात आलेले आहे। त्यानुसार तातडीने आम्ही स्टेटमेंटची कॉपी आणि माहिती पोलिसांना दिली। त्यात अतिरिक्त त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झालेला आहे। हा जो व्यक्ती आहे हा निवासी आश्रमशाळेमध्ये सेवक या पदावर कार्यरत असून त्यांनी काल ती रात्री संध्याकाळी घटना घडली। ज्या अधीक्षकांना माहिती प्राप्त होताच त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली। त्यानुसार पुढील कारवाई आता कोंढाई पोलीस स्टेशन करत आहे।